स्वामीराजच्या 7th बर्थडेचा केक मी घरीच बनवला. तर नमस्कार, मी साक्षी जाधव माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर खूप मैत्रिणींचे डीएम्स होते की तू स्वामीराजला काय खाऊ देते, तर त्याचीच एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इकडे मी गरम पाणी करून घेतले, त्याच्यामध्ये 3 खजूर आणि 3 बदाम टाकलेत आणि काजू पण तुम्ही टाकू शकता असतील तर, माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते स्किप केलेत. थोड्या वेळ ते तसंच ठेवायचे 5-10 मिनिटं. त्याच्यानंतर आपल्याला बदामाचे साल काढून घ्यायचेत आणि खजूर आणि ते मिक्सरला बारीक करायचे. ह्याच्याने बाळ चांगलं हेल्दी होतं, गुटगुटीत होतं, वजन वाढण्यास मदत होते. त्या पातेल्यामध्ये तूप टाकायचे 1 चमचा आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे. मी रवा भाजलेला होता, त्याच्यामुळे मी थोडासाच रवा भाजला आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. रवा चांगला शिजल्यानंतर आपण जे ते वाटलेले मिश्रण आहे ते टाकायचे. जर तुमचं बाळ 6 मंथचं असेल तर थोडे थोडे कण काही वेळेस मिक्सरमध्ये राहू शकतात, त्याच्यामुळे ते तुम्ही गाळणीने गाळून त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हा 7th मंथ झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला असंच डायरेक्ट टाकून. 6 मंथ बेबी असेल तर जरा पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आणि 7th मंथ असेल तर अशी थिक चालेल. तर मग स्वामीराजला खाऊ चालल्यानंतर मी आज विचारच करत होती की मी हा स्टँड मागवलेला कधी येईल काय माहिती, कारण खूप अवघड होते व्हिडिओ शूट करायला. आणि तो आला आणि खरंच एवढा छान स्टँड आहे ना की खरं 200च्या मानाने खूप छान आहे. आणि नंतरचं मी केकचं शूट त्याच्यातच केले. तर केकची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. संध्याकाळ झाली, आरती वगैरे केली स्वामींची आणि जपमाळ हातात घेतली, पण माझ्या फ्रेंडच्या मुलाचा बर्थडे होता त्याच्यामुळे मी तिकडे गेले. वाईट वाटलं या गोष्टीचं. आणि शेवट काय घडलं ते बघा. हा माझ्या फ्रेंडने बनवलेला केक आहे. तिने आणि मी सोबतच विचार केलेला की यावेळी आपण घरी केक बनवू. त्यांच्या मुलाचा पण बर्थडे होता आणि स्वामीराजचा पण 7th मंथचा बर्थडे होता. फक्त एवढंच की त्यांनी त्यांच्या घरी बनवला आणि मी माझ्या घरी बनवला. स्वामीराज पहिल्यांदा गेलेला, त्याच्यामुळे त्याच्या टाळवरती तेल घातलं आणि घरी आल्यानंतर स्वामीराजचा बर्थडे सेलिब्रेट केला. सेलिब्रेशन झालं तर स्वामीराज खूप म्हणजे खूप रडलाय आणि काहीच त्यांनी खाल्लं नाही. त्याच्यामुळे मी स्वामींचा अंगारा लावला. स्वामींजवळ नतमस्तक झाले की स्वामी तो रडायचा राहू द्यात, मी वेळात वेळ काढून जप माळ. स्वामीराज शांत झाला तर मी 3 माई जप केले. तर असा खायचा गेला त्याचा बर्थडेचा दिवस. व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा.